ते देवेंद्रजी फडणवीस म्हणून एक नेते आहेत, त्यांच्याशी वीज आहे का पिवळा झालाय अजून लालच आहे, ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो. निवडणुकीत नवाब मलिकच नेतृत्व करतील का? काही ज्योतिषी नाहीये तुमच्याकडे निर्णयाचा ज्योतिषी दादा ते विचारतात. दादा तुम्ही नवाब अध्यक्ष मलिकांवर जबाबदारी असेल का दादा? मुंबईची नवाब मलिकांवर जबाबदारी असेल का राष्ट्रवादी? अरे आम्ही बसून ठरू ना बाबा. थांब रे हे विचार. जबाबदारी नसेल एवढं नाही. दादा दोन्ही राष्ट्रवादी कधीपर्यंत एकत्र येतील? सांगा ना आम्हाला. तुमच्या बोलण्यावरून संकेत दिसत आहेत की तुम्ही सरळ म्हणतायत की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं. याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का? वीज आहे का पिवळा झालाय अजून लालच आहे, ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो. दादा दादा तुम्ही जर दादा महाविकास आघाडी सोबत गेला हे गावाचं विचार ना. तर तुम्हाला निकालामध्ये महायुतीमध्ये येता येणार नाही. असं चंद्रशेखर बावनकुळे पुण्यातच बोलले परवा बोलताना. अच्छा. जी निवडणुकी आधीची युती असेल तीच निकालानंतर पण असेल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आठ टाकली तुम्हाला की तुम्ही महाविकास आघाडी सोबत जाऊ. दादा काही सांगू नको. अहो, आत्ताच ते मला- बोलले दादा. मला- ते बोलले. पत्रकार संघाला मी ह्याच्या संदर्भामध्ये जे काही बोलायचंय ते मी वरिष्ठांशी बोलू, म्हणजे दिल्लीतल्या वरिष्ठांशी, आणि इथं बोलायचं असेल ते देवेंद्रजी फडणवीस म्हणून एक नेते आहेत, त्यांच्याशी. बावनकुळेंचं दादा. म्हणणं महत्त्व नाही का? नाही, सगळ्यांच्या बद्दल महत्व आहे. तुझ्याही प्रश्नाला खूप महत्व आहे. दादा. त्यांच्याही म्हणण्याला महत्व आहे. दादा तुम्ही आज पुणे निकालातून दाखवून दिले की अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा आहेत. कारण नाही रे, दादा. तसं नाही. हा बरं, मला विचारायचं. जेव्हा भावाचं काम केलं, मेहनत घेतली, कष्ट केले. एक तर 9 वर्ष माझे कार्यकर्ते संधी मिळण्याची वाट बघत होते. 9 वर्ष जाऊ द्या, पण 4 वर्ष तरी. 4 वर्षापूर्वी निवडणुका लागायला पाहिजे होते. अरे मी काही मनकवडा नाहीये. मी कुठेही निवडणुका लढवत असताना माझं विजन चांगलं असतं, त्या शहराचा चांगला विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका असते. आणि मला ज्या ज्या ठिकाणी कामाची संधी मिळते तिथं मी मनापासून काम करतो. तिथं मी अजिबात राजकारण करू इच्छित नाही. त्या भागाचा विकास करण्याच्या करता जेवढं काही आपल्याकडं असणाऱ्या पदाचा उपयोग करून त्यांना मदत करता येईल, मदत करण्याची गेल्या अनेक वर्षाची माझी पद्धत.